करण्यात आलेले आहेत। अजित पवारांच्या दमबाजीचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। उपअधीक्षक अंजली कृष्णांना अजित पवारांनी हा दम दिलेला होता। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल आता हे गुन्हे दाखल करण्यात आले। एकूण 20 जणांविरोधात अवैध उत्खनन आणि अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले। 20 जणांमध्ये बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांचा समावेश आहे। तर कारवाई थांबवा नाहीतर ऍक्शन घेईन असा अजित पवारांनी या महिला अधिकारीला दम दिलेला होता। दरम्यान या प्रकरणामध्ये कोणाविरुद्ध गुन्हे दाखल झाले, यातील फरियादी कोण आणि त्यांच्यावर कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर नेमके कोणाविरोधात हे गुन्हे दाखल झालेत तर बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे आणि एकूण इतर 20 जणांवर गुन्हे दाखल झालेत। त्याचबरोबर प्रीती प्रकाश शिंदे या फिर्यादी आहेत। त्यांचं वय आहे 27 वर्ष आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्या कुर्डू इथं कार्यरत आहेत। तर नेमका गुन्हा काय आहे आपण बघतोय। श्री दादाराव मानेंच्या शेतात परवानगीशिवाय उत्खनन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। जमाव जमवून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजित पवारांनी त्यांच्या दादागिरीबद्दल आणि गुरकावण्याबद्दल महाराष्ट्राला परिचित आहेतच। ते नियम आणि कायद्यानं सारं करतो अशी शेखी सुद्धा ते मिरवतात। भाषणांबद्दल तसं बोलून देखील दाखवतात, पण पडद्यामागे ते गैरकृत्यांना अभय देतात। हे सोलापूर कुर्डूमधल्या अवैध उत्खनन प्रकरणामध्ये चव्हाट्यावर आलंय। हेच अजित पवार गेल्या महिन्यांमध्ये हिंजवड्यावाडीमध्ये बोलताना नियम मोडणाऱ्यांना टायरमध्ये घालून मारा, भले तो अजित पवार का असेना असं म्हणालेले होते। प्रत्यक्षात कुर्डूमध्ये मात्र बेकायदा काम करणाऱ्यांना रोखत असलेल्या पोलिसांनाच अजित पवारांनी आता धमकावलंय। कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठेतरी तिकडे रॉंग साइडने जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत। मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। कार्रवाई कर रही थी लेकिन अजित पवार का फोन आया। IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित